महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। उद्धव ठाकरे हे 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत। अयोध्येतल्या राम मंदिर दान चोरी प्रकरणातल्या अनुषंगाने आणि भाजपला घेरण्यासाठी हे आंदोलन त्यांनी पुकारलंय। मुख्यमंत्र्यांच्याच बालेकिल्ल्यात ठाकरेंकडून आता शक्ती प्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली जाते। रामरक्षा आंदोलन करतात, मात्र रामरक्षाच वाचता येत नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी किमान 2 पानं तरी रामरक्षा वाचावी असं मुख्यमंत्री म्हणताय। एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता ते यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं। जे हनुमान चालिसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना रामरक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून रामरक्षा सुरू होती आहे। आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये। परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।